जर तुम्ही क्लास 10 मध्ये असाल तर हा 1 मिनिट तुमचा एक टॉपिक क्लिअर करून देऊ शकतो. हॅलो एव्हरीवन, दिस इज रवी सर फ्रॉम सिद्धविनायक सायन्स अकॅडमी जळगाव जांबूत. आणि आपण बघत आहोत ग्रॅव्हिटेशन हा लेसन, ज्यामध्ये आपण 1 टॉपिक 1 मिनिट बघत आहोत. बरोबर. बघा, आपण जसं की आतापर्यंत 2 टॉपिक आपण कव्हर केले. आज आपण बघणार आहे पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलरने आपल्याला प्लॅनेट कशा प्रकारे मोशन मध्ये आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं. बरोबर आहे. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतो. बघा, आपण केपलरचा पहिला लॉ बघण्याच्या आधी थोडंसं बेसिक सांगतो मी तुम्हाला. बघा, मी एक कोन घेतला, जो आपण बर्थडे मध्ये वगैरे यूज करतो ना, तो वाला एक कोन घेतला. आणि या कोनला काय केलं माहिती आहे का, मी कट केलं. कट कशा प्रकारे केलं? इन्क्लाइन प्लेननी कट केलं. इन्क्लाइन प्लेन. ओके, इन्क्लाइन प्लेन म्हणजे काय? हा बघा, हा अशा प्रकारे कट केला मी. आणि त्याच्या ज्या सर्कलला जर समजा मी ड्रॉ केलं, बघा बर्थडे मध्ये टोपी आपण यूज करतो, बरोबर आहे ना, त्याला आपण कट केलं इन्क्लाइन प्लेन, त्याच्या सर्कलला ड्रॉ केलं. करेक्ट आहे. आपल्याकडे काय तयार होणार आहे? इलिप्स तयार होईल. आता हा जो इलिप्स असतो त्याला 2 फोकस असतात, त्याला आपण फोकाय म्हणतो. बरोबर आहे, 2 फोकाय दिलेले त्याला. करेक्ट आहे. मग आपल्याला केपलरचा पहिला लॉ सुद्धा याच्याशी काहीतरी रिलेटेड आहे. सो फर्स्ट लॉ बघा काय सांगतो आपल्याला. ओके, बघा पहिला लॉ काय सांगतो की एक ऑब्विसली आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सनच्या अवतीभोवती अर्थ हे फिरून राहिले, रोटेट होतात कंटिन्युअसली. बरोबर ना. तर याच्याशी रिलेटेड आहे, सनच्या अवतीभोवती अर्थ हे फिरत आहे. करेक्ट आहे ना. मग केपलरने पहिला लॉ काय दिला आपल्याला? हा जो ऑर्बिट आहे, हा ऑर्बिट कोण आहे? इलिप्स आहे. हा बोला, हा असा इलिप्सला 2 काय असतात? फोकाय असतात. या 2 फोकाय पैकी एका ठिकाणी कोण आहे? सन आहे. ओके, एकदा परत बघा काय सांगितलं आपल्याला केपलरनी, की ऑर्बिटला इलिप्स म्हणा आणि 2 फोकाय पैकी एका फोकसवर कोण प्रेझेंट आहे? सन प्रेझेंट आहे. हा बघा, येलो कलरचा सन काढला मी, आणि हे याच्या अवतीभोवती होणारे अर्थ. सो पहिला लॉ काय आहे? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन इज ऍट वन ऑफ द फोकाय. एका फोकायवरती कोण प्रेझेंट आहे? सन. येस, व्हेरी गुड. अशाच प्रकारच्या टॉपिकसाठी तुम्ही मला इन्स्टाच्या पेजला फॉलो करू शकता, युट्यूब चॅनलला जॉईन करू शकता, आणि अशाच ऑफलाईन बॅचेससाठी की ज्यामध्ये मी तुम्हाला माझ्या नोट्स प्रोव्हाइड करतो, त्यामध्ये तुम्ही ऑफलाईन बॅचेस